आता प्रश्न आपल्याला काय विचारतोय बघा, तो डिस्टिंग्विश बिटवीन दी फ्रेम अँड लोड बेरिंग स्ट्रक्चर 8 पॅरामीटर. असा प्रश्न कुठल्या तरी वेगळ्या याच्यात आलेला आहे प्रश्नपत्रिकेत, पण आपल्याला असा प्रश्न विचारतो बघा. मी तो दुसरा जो प्रश्न आलेला आहे परीक्षेत तो मी तुम्हाला लिहून दाखवतोय. डिफरन्शिएट बिटवीन, काय असा प्रश्न बघा, डिफरन्शिएट बिटवीन लोड बेरिंग स्ट्रक्चर अँड फ्रेम स्ट्रक्चर एनी 4 पॉईंट. काय म्हणले त्याने, एनी 4 पॉईंट. मग आता एवढे 8 पॉईंट लक्षात ठेवण्याऐवजी तुम्ही 4 पॉईंट लक्षामध्ये ठेवा. हे बघा, लोड बेरिंग स्ट्रक्चर जो असतो ना, लोड बेरिंग स्ट्रक्चर कोणाला बोलतात, ज्या स्ट्रक्चरमध्ये भिंतीवर वजन येतं. कशावरती, भिंतीवर, त्याला बोलतात लोड बेरिंग स्ट्रक्चर. आणि फ्रेम स्ट्रक्चर कोणाला बोलतात, की ज्या स्ट्रक्चरमध्ये भिंतीवरती वजन येत नाही. आपण आपल्या आता बघा शहरामध्ये आपण जेव्हा फिरतो ना, ते सगळे फ्रेम स्ट्रक्चरच्या बिल्डिंग असतात. त्याच्यामध्ये पहिले बीम कॉलम स्लॅब बनवून टाकतात आणि नंतर भिंतीचं बांधकाम करतात. त्या भिंतीवरती लोड येत नाही, त्या लोड बेरिंग, त्या काय असतात, त्या फ्रेम स्ट्रक्चर असतात. तो लोड बेरिंग स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर यांचे आपल्याला काय करायचे, आता फरक स्पष्ट करून दाखवायचे आहेत. आपल्याकडे 8-9 पॉईंट आहेत, आपण एक एक करून 4 पॉईंटचं डिस्कशन करूया. बघा बरं, तो पहिला उचलला मी आता, सबसॉईल कंडिशन. म्हणजे याचा अर्थ काय झाला बरं का, की तुम्हाला लोड बेरिंग स्ट्रक्चर कुठे करायचं आहे, सुटेबल ओनली वेन हार्ड स्ट्राटा आर अवेलेबल ॲट शॅलो डेप्थ. आला का लक्षात, कधी वापरायचे तुम्हाला, तो बापरे हा आलाच परत. आता ते जे पॉईंट होते ते जरा कॉम्प्लिकेट असल्यामुळे आपण जरा त्यांना सोपं करून लिहूया. तो आपल्याकडे आता बघा इथे SR नंबर लिहितो, ठीक आहे. इथं आपण लिहूया लोड बेरिंग स्ट्रक्चर, तो लोड बेरिंग स्ट्रक्चर. नंतर इकडे आपल्याकडे आहे फ्रेम स्ट्रक्चर, इकडे काय आहे, फ्रेम स्ट्रक्चर, ठीक आहे. तो फ्रेम स्ट्रक्चर, SR नंबर लोड बेरिंग स्ट्रक्चर, फ्रेम स्ट्रक्चर. एक नंबर आहे बघा, आता एक नंबर काय आहे, तो लोड बेरिंग स्ट्रक्चर आणि इकडे फ्रेम स्ट्रक्चर आहे. लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये काय लिहायचं आहे, की लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये वॉलवर लोड येतो. तो आपण काय बोलणार बरं का, लोड कॅरिंग बाय द वॉल, तो वॉलवरती लोड येतो असं लिहायचं तुम्हाला. तुम्ही काय बोलणार, लोड इज टेकन बाय वॉल असं बोला. तो याचा अर्थ भिंतीवरती वजन येतं, लोड इज टेकन बाय वॉल. इकडे काय बोलणार, नो लोड इज टेकन बाय, किंवा लोड कॅरिंग द लोड इज टेकन बाय, कोण घेतो लोड इज टेकन बाय बीम अँड कॉलम म्हणा, बीम अँड कॉलम. तो बीम आणि कॉलमची फिलिंग व्यवस्थित चेक करून घ्या. कॉलमची फिलिंग काय, कॉलम, ओके. तो पहिला पॉईंट क्लिअर झाला का, लोड इज टेकन बाय वॉल. लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये वॉल लोड घेत असतो, फ्रेम स्ट्रक्चरमध्ये लोड इज टेकन बाय बीम अँड कॉलम. पहिला पॉईंट क्लिअर झाला. दुसरा पॉईंट बघू आपण आता. बघा, तो दुसरा पॉईंट आपल्याकडे आहे, तो म्हणजे की लोड बेरिंग स्ट्रक्चर जे आहे ना, ते फक्त 2 किंवा 3 स्टोरीसाठी बनवतात. तो आपण इंग्रजीमध्ये कसं लिहू बघा, लोड बेरिंग स्ट्रक्चर इज कन्स्ट्रक्टेड. कशासाठी, हे इंग्रजीमध्ये लिहिता यायला पाहिजे, कन्स्ट्रक्टेड फॉर किंवा अप टू म्हणा, अप टू 3 to 4 स्टोरी पण खूप जास्त होऊन जातात, अप टू 2 to 3 म्हणा, 2 to 3 स्टोरी. ओके, लक्षात येईल का, 4 स्टोरी पण खूप, मधला पण खूप जास्त होऊन जातं, तुटून जाईल, ते पडून जाईल, खूप जास्त वजन येतो. ओके का, काय म्हणायचं, 2 to 3 करा. द लोड बेरिंग स्ट्रक्चर इज कन्स्ट्रक्टेड अप टू 2 to 3 स्टोरी. 3 to 4, 2 to 3 लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. इकडे किती आहे, तो इकडे फ्रेम स्ट्रक्चर इज कन्स्ट्रक्टेड. दुसरा पॉईंट इकडचा, फ्रेम स्ट्रक्चर इज कन्स्ट्रक्टेड अप टू 100 स्टोरीज. ठीक आहे, हे पण झालं. तिसरा पॉईंट काय बघा आता, तो तिसरा पॉईंट आपल्याकडे आहे टाईमचा फॅक्टर पॉईंट घेऊ आपण. लोड बेरिंग स्ट्रक्चरला कन्स्ट्रक्ट करायला टाईम कसा लागतो, कमी लागतो का जास्त लागतो. लोड बेरिंगला कन्स्ट्रक्ट करायला टाईम जास्त लागतो, पण फ्रेम स्ट्रक्चर जे ना बघा शहरामध्ये बिल्डिंगा लगेच धडाधड फ्रेम रचून टाकतात आणि भिंत बांधतात. याचा अर्थ टाईम टेकन फॉर दिस स्ट्रक्चर इज, तो टाईम रिक्वायर असं म्हणा, द टाईम रिक्वायर फॉर लोड बेरिंग स्ट्रक्चर इज मोर. ओके, आणि इकडे बाजू इकडे काय ना, द टाईम रिक्वायर फॉर कन्स्ट्रक्शन फॉर फ्रेम स्ट्रक्चर इज लेस. 3 पॉईंट झाले. चौथा पॉईंट बोला. तो चौथा पॉईंट जो आहे आपल्याकडे तो काय आहे, हे बघा झाला. चौथा मेंटेनन्स, वॉलची थिकनेस सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये वॉलची थिकनेस मोर असते. ठीक आहे, द वॉल थिकनेस इज मोर. इकडे काय लिहिणार, वॉल थिकनेस इज लेस. थिकनेस स्पेलिंग व्यवस्थित लिहा बरं का, आता मी फास्टमध्ये लिहितोय. वॉल थिकनेस इज लेस. पाचवा पॉईंट काय, मेंटेनन्स कॉस्ट. तो पाचवा पॉईंट तुम्ही मेंटेनन्सचा लिहून टाका. काय इकडे लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये काय लिहायचं, पाचवा पॉईंट बघा, मेंटेनन्स इकडे जास्त करावं लागतं. द मेंटेनन्स कॉस्ट इज मोर.
तुम्हाला परत परत मेंटेनन्स करावं लागतं, भीत तुटून जाते नवी भीत बाधा, ठीक आहे ना. तो मेंटेनन्सची स्पेलिंग बघून घ्या. मेंटेनन्स कॉस्ट इज मोर, आणि इकडे काय बोलायचं, मेंटेनन्स कॉस्ट इज लेस. असे 5 पॉईंट मी तुम्हाला बोललेलो आहे. कधी कधी 6 मार्काला पण हा प्रश्न येऊ शकतो, तर 6 पॉईंट तुम्हाला लिहावे लागतील, ठीक आहे. तो एवढे पॉईंट तुम्हाला मी सांगितले. अजून टाईमचा पण फॅक्टर मी बोललो, एवढे पॉईंट तुम्ही लिहू शकता. हा प्रश्न आपला झालेला आहे. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, 4 मार्क्ससाठी आपल्याला विचारला जातो. तो आहे रिक्वायरमेंट ऑफ गुड फॉर्मवर्क. बघा हा प्रश्न कंपल्सरी तुम्हाला परीक्षेत येतोय. फॉर्मवर्क म्हणजे काय ते माहीत असायला पाहिजे. रिक्वायरमेंट ऑफ गुड फॉर्मवर्क. एक चांगला फॉर्मवर्क म्हणजे काय बरं का, तुम्हाला समजा स्लॅब बनवायचा आहे, तुम्हाला कॉलम बनवायचा आहे, तुम्हाला बीम बनवायचा आहे, साईडने पाट्या लावाव्या लागतात ना, साचा करावा लागतो की नको, त्यालाच बोलतात फॉर्मवर्क. मग तो कसा असायला पाहिजे, तो रिक्वायरमेंट ऑफ गुड फॉर्मवर्क तो कसा असायला पाहिजे. 4 मार्क्ससाठी 4 तरी पॉईंट तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. तो पहिला पॉईंट काय लिहितो बघा, द फॉर्मवर्क शुड बी स्ट्रॉंग, टफ अँड लाईट वेट. स्ट्रॉंग असायला पाहिजे, टफ असायला पाहिजे, लाईट वेट. द फॉर्मवर्क शुड बी स्ट्रॉंग, टफ अँड लाईट वेट. ओके. दुसरा पॉईंट आपल्याकडे काय, द फॉर्मवर्क शुड बी यूज मोर टाईम. एकदा वापरून फेकूनही देणार आपण, त्याला पुन्हा पुन्हा वापरता यायला पाहिजे. द फॉर्मवर्क शुड यूज नंबर ऑफ टाईम, मोर टाईम म्हणा किंवा नंबर ऑफ टाईम, म्हणजे जास्त वेळेस वापरता येईल. आलं का लक्षात. पहिला पॉईंट काय बोललो, एक चांगला फॉर्मवर्क कोणाला बोलतात, जो स्ट्रॉंग टफ असतो. द फॉर्मवर्क शुड बी व्हॉट, द फॉर्मवर्क शुड बी स्ट्रॉंग टफ अँड लाईट वेट. हलका असायला पाहिजे ना तो, का बरं, ट्रान्सपोर्ट करायला इझी जायला पाहिजे. तुम्हाला 100व्या मजल्यापर्यंत जर का फॉर्मवर्क पाठवायचा असेल आणि जर तो जड असेल तर चालेल का. आलं का लक्षात. म्हणून द फॉर्मवर्क शुड बी यूज नंबर ऑफ टाईम. तिसरा पॉईंट काय आपल्याकडे बघा, हा, तो कॉन्क्रीट सोबत चिकटून जायला नको, इझिली रिमूव्ह व्हायला पाहिजे. मग तिसरा पॉईंट काय बोलतो, द फॉर्मवर्क शुड नॉट स्टिक टू कॉन्क्रीट, ठीक आहे ना. इट कॉमा करून लिहायचं, इट कॅन इझिली रिमूव्ह. तो इझिली रिमूव्ह व्हायला पाहिजे. पुढे काय बरं का, आता हे झाले 3. चौथा पॉईंट आहे लाईट वेट असायला पाहिजे, जेणेकरून तो काय ट्रान्सफर होईल. आता हा पॉईंट आपण वरती पण लिहून ठेवला होता, तुम्ही वाटल्यास तर स्ट्रॉंग आणि टफ बोलायचा, लाईट वेट लिहायचा नाही, काढून टाकायचा. तो द फॉर्मवर्क शुड बी स्ट्रॉंग अँड टफ इथपर्यंत लिहायचं. बरं, आता लाईट वेटचा पॉईंट तुम्ही चौथ्या याच्यामध्ये भरून टाका ना. द फॉर्मवर्क शुड बी लाईट वेट, द फॉर्मवर्क शुड बी लाईट इन अ वेट, लाईट वेट, सो दॅट इट कॅन इझिली ट्रान्सपोर्टेड. आलं का लक्षामध्ये, इझिली ट्रान्सपोर्ट करता येईल. डन. तर या प्रकारचे 4 पॉईंट झाले ना, समजलं का नाही. या प्रकारचे 4 पॉईंट आपल्याला. अजून तुम्हाला काय वाटतं की फॉर्मवर्क कसा असावा पाहिजे सांगा. जास्त वेळेस वापरता येतो, तो टफ असायला पाहिजे, चिपकायला नको, लाईट वेट असायला पाहिजे. जेवढे पॉईंट होते तेवढे आपण बोललो. अजून काय वाटतं तुम्हाला, ओके ना. ठीक आहे. तो ड्युरेबल असायला पाहिजे. ड्युरेबल म्हणजे टिकाऊ असायला पाहिजे. तो 5वा पॉईंट तुम्हाला जर आठवत तो इट शुड बी ड्युरेबल. काय लिहा, इट शुड बी ड्युरेबल म्हणजे टिकाऊ असायला पाहिजे. डन का. तो खूप सारे पॉईंट असू शकतात. मी तुम्हाला हे 4 ते 5 पॉईंट सांगितले, लक्षामध्ये राहू द्या. आता एक प्रश्न विचारलेला बघा त्याने 4 मार्क्ससाठी आपल्याला, की सजेस्ट सुटेबल टाईप ऑफ विंडो. सजेस्ट बघा, पहिले प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. सजेस्ट सुटेबल टाईप ऑफ विंडो. सजेस्ट सुटेबल टाईप ऑफ विंडो फॉर फॉलोइंग. ओके. तर आपल्याला काय करायचे, विंडोचे प्रकार सांगायचे एक एक करून. सिनेमा हॉल, फिक्स विंडो. तो सिनेमा हॉलला कुठल्या प्रकारची विंडो देणार, त्यांनी प्रश्न जो दिला तो लिहून टाका. दुसरा रेसिडेन्शियल होम. तिसरं दिलाय त्यांनी स्टेअर केस. चौथा लायब्ररी ऑफ हॉस्टेल. तो बघा एवढे तुम्हाला हे आहेत फार. तो याची कुठली विंडो वापरतात असं म्हटलंय. तर मग आपण उत्तराचा बाण मारूया. सिनेमा हॉलमध्ये कुठल्या प्रकारची विंडो वापरतात तो लिहून टाका. बघा सिनेमा हॉलमध्ये कुठल्या प्रकारची विंडो वापरतात, फिक्स विंडो. तो कुठली आहे, फिक्स विंडो. ठीक आहे. सिनेमा हॉलमध्ये फिक्स विंडो असते. 2 नंबर आहे रेसिडेन्शियल हाऊस. तो रेसिडेन्शियल हाऊसमध्ये कुठला, स्लायडिंग विंडो. डन. तिसरा आहे आपल्याकडे स्टेअर केस. तो स्टेअर केसच्या केसमध्ये कुठली, फिक्स विंडो.
फिक्स विंडो. आणि लायब्ररीमध्ये कुठली, तर लायब्ररी बिल्डिंगमध्ये लायब्ररी ऑफ हॉस्टेल स्लायडिंग विंडो. कुठली, स्लायडिंग विंडो. अशा पद्धतीने तुम्हाला हे 4 नावं लक्षामध्ये ठेवायचे आहेत. आता जो नेहमी आपला प्रश्नपत्रिकेमध्ये असणारा प्रश्न आहे तो आहे कंपॅरिझन बिटवीन किंवा डिफरन्शिएट. बघा तो सांगतो, डिफरन्शिएट बिटवीन स्टोन मेसनरी अँड ब्रिक मेसनरी. स्टोन मेसनरी अँड ब्रिक मेसनरी. बघा ब्रिक मेसनरी, स्टोन मेसनरी आणि ब्रिक मेसनरी मधला फरक सांगायचा आहे. तो आपण काय करूया, इथे SR नंबर लिहून टाकूया. बघा SR नंबर इकडे आहे आपल्याकडे स्टोन मेसनरी आणि इकडे काय आहे, ब्रिक मेसनरी. ठीक आहे. तो पहिला पॉईंट स्टोन मेसनरी, इकडे ब्रिक मेसनरी. स्टोन मेसनरी काय सांग असते बरं का, स्टोन मेसनरी स्ट्रॉंग असते, दगडी बांधकाम हजारो वर्षापर्यंत टिकतं, बरोबर की नाही. तो आपण काय बोलणार, इट इज स्ट्रॉंगर दॅन ब्रिक मेसनरी. बरोबर खरं आहे, इट इज स्ट्रॉंगर दॅन ब्रिक मेसनरी. ओके, तो ब्रिक मेसनरीपेक्षा स्ट्रॉंगर असतं. पण इकडे ब्रिक मेसनरी काय असते, इट लेस स्ट्रॉंगर. ठीक आहे ना, इट इज लेस स्ट्रॉंग दॅन ब्रिक मेसनरी. बरोबर, उलटा आणि पालट लिहायचे, जमेल का. बरं ठीक आहे, दुसरा पॉईंट घेऊया. हां ठीक आहे. दुसरा पॉईंट आपला असा आहे की ब्रिक मेसनरी म्हणजे दगडी बांधकाम कुठे कर, आपलं स्टोन मेसनरी म्हणतोय. स्टोन मेसनरी कुठे बांधकाम करणार, जिथे दगड अवेलेबल असतील, लोकली अवेलेबल असतील. सो इट इज चिपर असं म्हणताय. बघा इट इज चिपर इन अ प्लेस वेअर स्टोन इज अवेलेबल मॅक्झिमम इन मॅक्झिमम क्वांटिटी असं म्हणा, इन मॅक्झिमम क्वांटिटी. तो मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये दगड जिथे अवेलेबल आहे ना तिथे तुम्ही स्टोन मेसनरीज करणार, साहजिकच आहे. आणि मला सांगा ब्रिक मेसनरीचं बांधकाम कुठे करणार, जिथं माती जास्त प्रकारामध्ये, सॉईल. आलं का नाही लक्षात. तर आपण काय बोलणार, इट इज चिपर. दुसरा पॉईंट लिहायचा मला, इट इज चिपर इन द प्लेस वेअर क्ले ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, सॉईल. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, सॉईल. इट इज चिपर इन द प्लेस वेअर क्ले मीन्स सॉईल इज मॅक्झिमम इन क्वांटिटी. मॅक्झिमम इन क्वांटिटी. स्पेलिंग व्यवस्थित लिहा. डन, 2 पॉईंट झाले. तिसरा पॉईंट काय बरं का, बघूया आता. 3 नंबर आहे आपल्याकडे. स्टोन मेसनरी जे काय आहे हे दिसायला कसं असतं बरं का, मोर ॲस्थेटिक असतं, बरोबर आहे ना. दिसायला भारी असतं ना. तो आपण काय बोलणार बरं का, स्टोन मेसनरी गिव्ज मोर ॲस्थेटिक व्ह्यू दॅन ब्रिक वर्क. बरोबर, स्टोन मेसनरी गिव्ह मोर ॲस्थेटिक व्ह्यू दॅन ब्रिक मेसनरी किंवा ठीक आहे ना, ब्रिक मेसनरी. आणि इकडे काय म्हणूया, लेस ॲस्थेटिक व्ह्यू असं बोला डायरेक्टली. काय बोला, लेस ॲस्थेटिक व्ह्यू. बरोबर, तर हे पण झालं. चौथा पॉईंट तुम्ही ड्युरेबिलिटीचा लिहू शकता. आता जॉईंट बघा, जॉईंट 3 पॉईंट आपले 3 पॉईंट झालेत. मी चौथा पॉईंट लिहितो. तो बघा चौथा पॉईंट आपल्याला यायचं, इथे SR नंबर, इकडे काय आहे, इथे आहे स्टोन, इकडे काय आहे, ब्रिक मेसनरी. ठीक आहे. तो आता चौथा पॉईंट जो लिहायचा आहे तो काय लिहिणार मी आता, तो सांगणार की मोर्टारचा जॉईंट. बघा स्टोन मेसनरीमध्ये सांगा बरं मोर्टारचा जॉईंट कसा असणार, जास्त असणार. तर आपण काय बोलणार बरं का, मोर्टार जॉईंट इज इन स्टोन मेसनरी इज मोर. आणि इकडे काय, मोर्टार जॉईंट इन अ ब्रिक, मोर्टार जॉईंट इन ब्रिक मेसनरी किंवा ब्रिक वर्क इज लेस. बरोबर, इज लेस. व्यवस्थित लिहा, थोडा पेनचं व्यवस्थित चालत नाही. तो मोर्टार जॉईंट इन द ब्रिक वर्क इज लेस. पाचवा पॉईंट घ्या, स्टोन मेसनरी जे आहे ना हेवियर असतं, जड असतं. तो हेवियर असतं, तुम्ही असं न बोलता असं बोला आता. हां ठीक आहे, हेवियर असतं आणि ब्रिक लाईट असतं. ठीक आहे, तसं बी करता येईल. तो स्टोन मेसनरी इज हेवियर, जड असतं. आणि इकडे काय, इथे लिहायचं ब्रिक मेसनरी इज लाईट. तो ब्रिक मेसनरी इज लाईट वेट. ओके का, बोला. डन आहे का. या पद्धतीने पण विषय करता येईल. अजून काय, ड्युरेबिलिटीबद्दल बोला. 6वा पॉईंट तो काय बरं का, दगडी बांधकाम जास्त दिवस टिकतं ना. तो स्टोन मेसनरी इज मोर ड्युरेबल. आणि इकडे काय, ब्रिक मेसनरी इज लेस ड्युरेबल.
एवढे सगळे पॉईंट तुम्हाला लिहिता यावे. अजून तुमच्याकडे काही पॉईंट असतील तुम्ही लिहू शकतात. तर माझ्याकडे जेवढे होते तुम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. तो स्टोन मेसनरी आणि ब्रिक मेसनरीवर प्रश्न येतो हमखास. आपल्याला एक 4 मार्क्ससाठी प्रश्न विचारला जातो जो इम्पॉर्टंट आहे. काय बरं का, तो आहे रिक्वायरमेंट ऑफ गुड फाउंडेशन. रिक्वायरमेंट ऑफ गुड फाउंडेशन याचा अर्थ काय होतो बरं का. रिक्वायरमेंट ऑफ गुड फाउंडेशन याचा अर्थ काय होतो. रिक्वायरमेंट ऑफ गुड फाउंडेशन याचा अर्थ एक चांगला फाउंडेशन कसा असायला पाहिजे. तो रिक्वायरमेंट ऑफ गुड. मग बघा आपल्याकडे आहेत किती, आपल्याकडे 4 पॉईंट आहेत. 4 मार्क्ससाठी विचारतो, 4 पॉईंट लिहायचे आहेत. बघा एक चांगला फाउंडेशन तो असतो जो सुपरस्ट्रक्चरच्या लोडला सेफली ट्रान्सफर करतो लार्ज एरियावरती. कशावरती, मग आपण कसं बोलणार बरं का. इट शूड ट्रान्सफर, ते जे तुम्हाला कुठेतरी फंक्शन सांगितले ना मी ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचे. इट शूड ट्रान्सफर लोड सेफली, लोड ऑफ सुपरस्ट्रक्चर. कोणाचा, लोड ऑफ सुपरस्ट्रक्चर सेफली कुठल्याही प्रकारचं सेटलमेंट नव्हता. सेटलमेंट कळतंय का, म्हणजे खाली मचणं, खाली जाऊ दबणं, ठीक आहे ना. तो सेफली बघा काय म्हणताय. इट शूड ट्रान्सफर द लोड ऑफ द सुपरस्ट्रक्चर सेफली टू द ग्राउंड. सेफली टू द ग्राउंड समजलं का नाही बोला. एक चांगला फाउंडेशन असा असायला पाहिजे त्याने सेफली लोडला ट्रान्सफर करायला पाहिजे. सेफली टू द ग्राउंड विदाऊट सेटलमेंट. काय बोलायचं, विदाऊट सेटलमेंट न होता, विदाऊट सेटलमेंट. डन आहे काय, ठीक आहे. चला दुसरं घेऊया. दुसरं काय, फाउंडेशन हा स्टेबल असायला पाहिजे, स्लाईड आणि ओव्हरटर्न व्हायला नको. मग आपण कसं बोलणार. द फाउंडेशन शुड बी स्टेबल. फाउंडेशन हा स्टेबल असायला पाहिजे. द फाउंडेशन शुड बी स्टेबल अँड, ठीक आहे, स्टेबल असायला पाहिजे. अगेन्स्टचा अर्थ काय होतो, अगेन्स्ट अर्थ होतो कशाच्या बाबतीमध्ये स्टेबल असायला पाहिजे. ओव्हरटर्न आणि स्लायडिंग, म्हणजे बिल्डिंग घसरून जायला नको. स्लायडिंगचा अर्थ कळतोय का, आधी तो उभी आहे आणि सरकून गेली कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी चालली गेली, असं होतं का, असं व्हायला नको. तो द फाउंडेशन शुड बी स्टेबल अगेन्स्ट स्लायडिंग अँड ओव्हरटर्निंग. हे शब्द तुम्हाला अवघड वाटत असतील पण प्रॅक्टिस करा, होऊन जाईल, ठीक आहे. तो स्लायडिंग आणि ओव्हरटर्निंगच्या अगेन्स्ट फाउंडेशन हा स्टेबल असायला पाहिजे. तिसरा काय आपल्याकडे, आता तिसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की डिफरन्शियल सेटलमेंट व्हायला नको. तो देअर शुड नॉट बी डिफरन्शियल सेटलमेंट किंवा अनइक्वल सेटलमेंट. बोला काय बोला, अनइक्वल सेटल. मला माहिती आहे की फाउंडेशन सेटल होतो बाळांनो, पण तो सेटलमेंट कसा आला पाहिजे, युनिफॉर्म. म्हणजे जसं की बिल्डिंग आहे, आता ही बिल्डिंग आहे, ही जमीन आहे, तर इकडची बाजू जेवढी खाली बसते ना तेवढी खाली इकडची बाजू बसायला पाहिजे. इक्वल सेटलमेंट होणं चांगलं आहे, अनइक्वल सेटलमेंट व्हायला नको. मग देअर शुड नॉट बी अनइक्वल सेटलमेंट. आलं का, अनइक्वल सेटलमेंट असायला नको. आणि पुढे काय म्हणतोय आता, श्रिंकेज ऑफ साईड. तो चौथा पॉईंट बोलतोय मी. द फाउंडेशन इज डीप, सफिशियंटली डीप. फाउंडेशन इज सफिशियंटली डीप. याचा अर्थ काय झाला, खोलवर पाहिजे. का बरं, कारण पाऊस पडल्यावरती माती फुगून जाते आणि गेल्यावरती श्रिंकेज होते, स्वेलिंग आणि श्रिंकेज. तर आपण काय बोलणार, द फाउंडेशन इज सफिशियंटली डीप अगेन्स्ट डॅमेज ड्यू टू, कशामुळे, अगेन्स्ट डॅमेज ड्यू टू व्हॉट, ड्यू टू श्रिंकेज अँड स्वेलिंग. तुम्ही एवढं बी लिहून टाकलं तरी चालेल. बघा काय लिहायचं, पहिला पॉईंट बघा. इट शुड बी ट्रान्सफर द लोड ऑफ द सुपरस्ट्रक्चर सेफली टू द ग्राउंड विदाउट सेटलमेंट. द फाउंडेशन शुड बी स्टेबल अगेन्स्ट द स्लायडिंग अँड ओव्हरटर्निंग. देअर शुड बी नॉट अनइक्वल सेटलमेंट, ठीक आहे ना, अनइक्वल सेटलमेंट यायला नको. द फाउंडेशन इज सफिशियंटली डीप अगेन्स्ट डॅमेज ड्यू टू श्रिंकेज अँड स्वेलिंग. श्रिंकेज म्हणजे सुकणं, स्वेलिंग म्हणजे फुगणं, आलं का. तर त्यांच्यामुळे डॅमेज होतो, त्यामुळे फाउंडेशन सफिशियंटली डीप असायला पाहिजे. या पद्धतीचे 4 पॉईंट तुम्ही लिहू शकतात. हे काय झालं, रिक्वायरमेंट ऑफ गुड फाउंडेशन.